मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना आज 9 महिला बचत गटातील महिलांनी जाहीर पाठिंबा देत त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय। 9 बचत गटातील सुमारे शेकडो महिलांच्या प्रवेशाने मध्य मतदारसंघात शिवसेनेची ताकद अजूनच वाढली आहे। मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना आज 9 महिला बचत गटातील महिलांनी जाहीर पाठिंबा देत त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। पाठिंबा दिलेल्या बचत गटामध्ये क्षितिजा महिला बचत गट, केतकी महिला बचत गट, निर्भया महिला बचत गट, आस्था महिला बचत गट, देवडी महिला बचत गट, आनंदी महिला बचत गट, स्वानंदी महिला बचत गट, संस्कृती महिला बचत गट आणि लावण्य महिला बचत गट या बचत गटांचा समावेश आहे। यावेळी महिलांनी प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि सांगितलं, महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या, याचा लाभ सर्वसामान्य महिलांना होतोय। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावरती प्रभावित होऊन आम्ही आज शिवसेनेत प्रवेश करत आहोत। यावेळी बोलताना प्रदीप जयस्वाल यांनी पाठिंब्याबद्दल आणि पक्षप्रवेश केल्याबद्दल सर्व महिला बचत गटाचं आभार मानलं आणि 100% मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणा अशी विनंती केली। यावेळी शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, शिवाजी कवडे यांची उपस्थिती होती। तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी सावंत, गणेश सावंत, सुनील मुराडी, बालाजी परपिले यांनी प्रयत्न केले। 9 बचत गटातील सुमारे शेकडो महिलांच्या प्रवेशाने मध्य मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखीनच वाढली आहे। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आज मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी भव्य पदयात्रा काढली। जिल्ह्याचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या संस्थान गणपतीचं दर्शन घेत या पदयात्रेला सुरुवात झाली। घोडा आणि उंटांनी या पदयात्रेची शान वाढवली। यावेळी हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने या पदयात्रेत सहभागी झाले होते। शेवटच्या टप्प्यातील पदयात्रेला नागरिकांनी मोठा उत्साह दाखवला। ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत प्रदीप जयस्वाल यांचं स्वागत करण्यात आलं। महिलांनी त्यांना ओवाळत विजयासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक नागरिक तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्रदीप जयस्वाल यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला। ते म्हणालेत की मध्य मतदारसंघात गेल्या 2.5 वर्षात 600 कोटींच्या वर विकास कामं झालेले आहेत। यात रस्ते, ड्रेनेज, पाण्याची लाईन टाकणे, महापुरुषांचे स्मारक, मंदिरासाठी सभागृह, गार्डन यासारख्या अनेक ठिकाणी हा निधी वापरण्यात आला। मतदारसंघातील नागरिकांचं जीवन सुखकर होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केली। काही भागात ते चालू आहेत, काही ठिकाणी बाकी आहेत। आगामी काळामध्ये आपण मला संधी दिली तर याहून अधिक विकास कामे आपल्या मतदारसंघात करेल। त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करणं गरजेचं आहे। मोठ्या संख्येने मतदान करून मला निवडून आणा अशी आपल्याला विनंती करतो। यावेळी नागरिकांनी देखील प्रदीप जयस्वाल यांच्या विकास कामांवरती समाधान व्यक्त करत त्यांना पाठिंबा दर्शवला।